आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। नंदुरबार के पूर्व आदिवासी विकास मंत्री विधायक डॉक्टर विजय गावित ने तालुका के अपने पैतृक गांव नटावद में देवपुर गांव में होली मनाई। इस अवसर पर उन्होंने परंपरागत पूजा अर्चना की, प्रसाद चढ़ाया, प्रार्थना की और फिर होली जलाई। पूर्व जिला परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, पूर्व पंचायत समिति अध्यक्ष प्रकाश गावित तथा देवपुर एवं नटावद गांव के ग्रामीण उपस्थित थे। होली पूजा के बाद डॉक्टर विजय कुमार गावित ने उपस्थित ग्रामीणों का अभिवादन किया और उनके साथ रुककर बातचीत की। इस अवसर पर उपस्थित आदिवासी महिलाओं ने परंपरागत आदिवासी होली गीत गाए। इस बीच हमारे भीतर के बुरे विचार और हमारे जीवन के दुख जलकर नष्ट हो जाएं, सभी के जीवन में शांति, खुशी और समृद्धि आए। हम विविध खुशियों और जीवंतता का आनंद ले रहे हैं, यही हमारी प्रार्थना है। ऐसे शब्दों में विधायक डॉक्टर विजय गावित, डॉक्टर और सांसद हिना गावित और जिला परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित ने नंदुरबार जिले के सभी लोगों को शुभकामनाएं दी। होळी हा आदिवासींचा सर्वात मोठा आणि पवित्र सण असतो। या दिवशी वेगवेगळ्या पोशाखामध्ये आदिवासी बांधव, गाणेगार या ठिकाणी होळीचं दर्शन घेण्यासाठी आणि होळीला या ठिकाणी पेटवण्यासाठी येत असतात। त्याच्या अगोदर होळी इथे नाचून ती साजरी करत असतात आणि होळी पेटवण्याच्या अगोदर या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी होळीला मिठान त्या ठिकाणी देत असतात, जीव घालत असतात आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी होळी पेटवली जाते। हा उत्सव या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रत्येक गावाला वेगवेगळ्या दिवशी पेटवली जाते होळी। ती प्रामुख्याने सातपुड्यामध्ये राजवाडी होळी त्या ठिकाणी पेटवली जाते एक दिवस आणि मग आजूबाजूच्या गावांना तिथे। आज मी होळी पेटवण्यासाठी देवपूर आणि नटावद या माझ्या स्वतःच्या गावी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी होळीची पूजा केली आणि पूजा करून होळी मी पेटवलेली आहे आणि निमित्तपणानं आम्ही होळीमध्ये वेगवेगळे मिष्टान्न टाकत असतो त्या आणि नारळ टाकत असतो आणि मग होळी पेटवल्यानंतर या ठिकाणी आम्ही त्याच्यामधून जे काही अग्नी झाल्यानंतर या ठिकाणी अग्नीमधून जे काही राख असते त्या राखेचं सर्व त्याग घेतात। या ठिकाणी मी माझ्या सर्व परिवारासमोर आलेलो आहोत आणि गावातील सर्व लोकांबरोबर आम्ही या ठिकाणी होळीचा सण साजरा केला आहे। होळी उत्सव आदिवासींचा सगळ्यात मोठा उत्सव हा होळी उत्सव असतो। मी माझा परिवार दरवर्षी आमच्या मूळ गावी नटावद या ठिकाणी येऊन होळी साजरी करतो। होळी निमित्त आम्ही आमच्या मूळ गावाला या ठिकाणी होळी साजरी करायला आलो आहोत आणि होळीचा सण हा खूप मोठा सण म्हणून एक साजरा होत असतो आणि त्या निमित्ताने आमच्या इथे जी पारंपरिक पद्धतीने आमच्या गावाला जी होळी होते ती होळी या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत। तर माझं संपूर्ण परिवारासोबत या ठिकाणी होळीचा हा उत्सव आम्ही साजरा